हॅलो फ्रेंड मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रेल्वे टेक्निशियनसाठी चालणारं ट्रेड आणि रेल्वे टेक्निशियनची आलेली जी शॉर्ट फुल नोटिफिकेशन आहे त्यामध्ये डेट वय हे थोडक्यात गोष्टी बघणार आहे. ठीक आहे, तर महत्त्वाचं आपण बघणार आहे ट्रेड जे 50 ट्रेड रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3 चा फॉर्म भरण्यासाठी लागतात ITIचे. ठीक आहे मित्रांनो, त्यामध्ये जर तुमचा ट्रेड असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. जर त्यामध्ये तुमचा ट्रेड नसेल तर 2026चा आत्ता निघालेल्या टेक्निशियन ग्रेड 3 चा तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. ठीक आहे, मी इंस्टावरती पण टाकले होतं ट्रेड कोणकोणते आहेत. इथं फक्त आपण अजून सविस्तरपणे बघणार आहे. ठीक आहे, बघा आता सुरू करूया. नॉर्मली पहिली गोष्ट म्हणजे जी नोटिफिकेशन आलेली आहे त्याविषयी आपण पहिल्यांदा थोडक्यात बघू, एकदम थोडक्यात, कारण आपण काही जास्त वेळ त्यासाठी घेणार नाही. अगोदर आपण सांगितलेलंच आहे टेक्निशियन ग्रेड 3 ची नोटिफिकेशन आलेली आहे, ग्रेड 1 आणि ग्रेड 3. ठीक आहे, ग्रेड 3. आता आपण बघणार आहे ग्रेड 3 साठी. ग्रेड 3 च्या टोटल जागा आहेत 6234 जागा आहेत. 6234 टेक्निशियन ग्रेड 3 च्या जागा आहेत, ज्यामधील फक्त 200 ते 300 जागा या PCM म्हणजे काय, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ 12वीला ज्यांचं होतं सायन्सने त्यांच्यासाठी असतील. त्यामुळे ज्यांचे 12वी झालेली आहे सायन्सनी, ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ होते, ते हा फॉर्म भरू शकता. याच्यातील सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन म्हणून एक यामध्ये कॅटेगरी आहे ज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकी राहिलेल्या 6000च्या आसपास जागा या फक्त आणि फक्त ITIच्या मुलांसाठी असतात. त्यामध्ये वेगवेगळे ITIचे ट्रेड आहेत, जवळपास 50 ट्रेड आहेत की जे या 6000 जागांसाठी चालणार आहेत. या जर 50 ट्रेडमध्ये तुमचा ट्रेड नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. त्यामधला महत्त्वाचा एक कोपा ट्रेड बरेच जण सांगतात, कोपा ट्रेड आहे. कोपा ट्रेडला वॅकन्सी नाही टेक्निशियन ग्रेड 3 ला यामध्ये आता. त्यामुळे कोपा ट्रेडच्या मुले फॉर्म भरू शकत नाहीत, सरळ सरळ एका वाक्यात सांगायचं झालं तर. ठीक आहे मित्रांनो, बघा आता इथं लेवल 2 ची पोस्ट आहे 19,900 याचा इनिशियल पे आहे. बरोबर, वयोमर्यादा आहे 18 ते 30. वयोमर्यादा आणि शिक्षण या दोन गोष्टी आपण सांगणार आणि डायरेक्ट पुढे बाकी आपण ट्रेड बघणार आहे. वयोमर्यादा 18 ते 30 म्हणजे ओपन आणि EWS यांच्यासाठी 18 ते 30 आहे. ठीक आहे, तुम्ही जर OBC असाल तर तुमची वयोमर्यादा असेल 33, म्हणजे 18 ते 33 3 वर्ष जास्त असते. तुम्ही जर SC किंवा ST कॅटेगरीमधून असाल तर तुमची वयोमर्यादा असेल 35, मॅक्झिमम 18 ते 35. इथं तुम्हाला काय डाऊट? आता वयोमर्यादा समजली, शिक्षण समजलं, म्हणजे ट्रेड बघणार आहे पुढं ते समजलं, म्हणजे तुम्हाला क्लिअर होतं की तुम्ही फॉर्म भरू शकता की नाही. फॉर्म भरायला सुरुवात 30 जून 2026 पासून झालेली आहे. कालच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, काल परवा. बरोबर, 30 जूनला. ती लास्ट तारीख असणार आहे 29 जुलै. 29 जुलै लक्षात ठेवा, लास्ट तारीख असणार आहे. एक महिना आहे. एक 8 ते 10 तारखेपर्यंत फॉर्म भरू नका. 8 ते 10 तारखेनंतर बरोबर फॉर्म भरायला सुरुवात करा. तोपर्यंत डॉक्युमेंट वगैरे काढायचे असतील काय काढून घ्या. बाकी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे काढून घ्या प्रत्येक कास्टवाल्यांनी, आणि अलर्ट राहा. सगळं डॉक्युमेंट तयार ठेवून 8 ते 10 तारखेनंतर फॉर्म भरायला सुरुवात करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर करेक्शनची विंडो ओपन होणार 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत असेल. करेक्शन म्हणजे तुमचा फॉर्म भरताना काय मिस्टेक झाली असेल तर तुम्ही ते दुरुस्त करू शकता. ठीक आहे, बाकी आपल्याला काही यामध्ये सांगायचं नव्हतं. ओके, आता आपण बघूया ट्रेड. ठीक आहे मित्रांनो, आपली नवीन टेक्निशियन ग्रेड 3 ची बॅच 5 जुलै पासून सुरू होत आहे. ज्यांना पण जॉईन करायचे असेल त्यांनी आत्ताच ॲपमध्ये बॅच टाकलेली आहे, जॉईन करून घेऊ शकता. सध्या 20 ते 30% डिस्काउंट पण सुरू आहे. 20 ते 30% मेसेज करा की मला 30% 20% डिस्काउंट पाहिजे. तुम्हाला एक कुपन कोड दिला जाईल आणि त्या कुपन कोड टाकून तुम्ही 20 ते 30% डिस्काउंट घेऊन बॅच जॉईन करू शकता. 5 जुलैला आपली बॅच सुरू होती. 3-4 दिवसात बॅच सुरू होती. जॉईन करून जोरात बेसिक पासून सर्व सब्जेक्ट कव्हर करतोय. जोरात अभ्यास करा मित्रांनो.
ठीक आहे, गणित पूर्ण लेक्चर घेऊन कव्हर होईल, बुद्धिमत्ता कव्हर होईल, सामान्य विज्ञान कव्हर होईल आणि चालू घडामोडीच्या PDF आपण देतोय रोजच्या रोज. आणि हे तिन्ही सब्जेक्ट लेक्चर घेऊन कव्हर करणार आहे. आपली बॅच रेकॉर्डेड असेल, रोज सकाळी 10 वाजता लेक्चर येईल. तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी बघू शकता, कारण मला ड्युटीमुळे लाईव्ह लेक्चर घ्यायला टाइम नसतो. पण तुम्हाला काही डाऊट राहणार नाही अशा पद्धतीने आपण शिकवत असतो. ठीक आहे मित्रांनो, बघा काय अजून माहिती पाहिजे असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता 85 50 93 52 62. 5 जुलैला बॅच सुरू होती. जर तुमचं रेल्वेमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्वप्न असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब, ती एकाच एक्झाममध्ये 100 मार्काची एकच एक्झाम असते, 100 मार्काची. आणि त्यानंतर डायरेक्ट तुमचं होतं मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्यामुळे आर नाही तर पार एकच एक्झाम, ज्यामध्ये मी जे 3 सब्जेक्ट लेक्चर घेऊन पूर्ण शिकवणार आहे तेच तुम्हाला 90 मार्काला असतात. फक्त 10 मार्काला करंट आणि जीके असतं. त्यामध्ये पण करंट म्हणजे चालू घडामोडी 7 मार्कापर्यंत येतात. जीके फक्त 3 मार्काला असतं. त्यामुळे मी सरळ सरळ सांगतो प्रत्येकाला की मित्रांनो, जीके करण्याच्या भानगडीत पडू नका. जे टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास करताय, टेक्निशियन ग्रेड 3चा, त्यांनी जीके म्हणजे जनरल नॉलेज, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र असलं करत बसू नका. फक्त चालू घडामोडी करा आणि रोज हे 3-3 तास अभ्यास करा. 9 तास हे 3 सब्जेक्ट घ्या, 1 तास चालू घडामोडी, 10 तास रोज अभ्यास करा. लक्षात येतंय? आणि अजून वेळ राहिला तर रिव्हिजन करा रोज जे झालंय त्याची. ठीक आहे मित्रांनो, आता आपण बघूया मेन टॉपिक जे चालणारे ट्रेड. खालीलपैकी तुमचा कोणताही ITIचा ट्रेड असेल तर तुम्ही रेल्वे टेक्निशियनचा फॉर्म भरू शकता. टोटल 50 ट्रेड आहेत. किती ट्रेड आहेत? 50 ट्रेड आहेत. बघा ट्रेड, CNG प्रोग्रामर कम ऑपरेटर. मी काय नावं सगळ्यांची वाचत बसत नाही, फक्त 50 ट्रेड तुम्हाला दाखवतोय थोडक्यात. ठीक आहे, कारपेंटर, क्रेन ऑपरेटर, कटिंग अँड सेविंग, डिझायनर अँड मास्टर कटर, डोमेस्टिक पेंटर, ड्रेस मेकिंग, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक. आलं लक्षात? नेक्स्ट फिटर, स्ट्रक्चरल, फॉर्गर अँड हीट ट्रेडर, फॅन्ड्रीमॅन. बघा काय काय ट्रेड, इंडस्ट्रियल पेंटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट ग्राइंडर. अजून पुढं ट्रेड बघा तुम्हीच. ठीक आहे, मटेरियल हँडलिंग. हे ट्रेड असतील तर तुम्ही टेक्निशियन ग्रेड 3चा फॉर्म भरू शकता. अजून पुढे आहेत. नेक्स्ट व्यवस्थित बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण टाकलेलंच आहे. जे मुलं नवीन असतील, व्हिडिओ बघत असतील पहिल्यांदाच, जी आपल्या रेल्वे एक्झामच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन नसतील त्यांनी मेसेज करा. या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा, ग्रुप जॉईन करा, ऑटोमॅटिक तुम्हाला लिंक येईल, जॉईन करून घ्या. त्यामध्ये आपण याची PDF टाकलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट ट्रेड मेकॅनिक, ST LT. बघा हे सगळं मेकॅनिकचं ट्रेड असल्यामुळे मेकॅनिकच्या पुढे म्हणून मी एकाच स्लाइडमध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा हे सर्व ट्रेड चालतायत. मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे. कोणती व्हिडिओ? की ज्यामध्ये तुम्हाला हे समजेल की आपला ट्रेड ला कोणत्या झोनला किती जागा आहेत हे समजेल, आणि ते कसं बघायचं तुम्ही स्वतः बघू शकणार, ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. दुसरी गोष्ट, कोणत्या झोनला किती जागा आहेत याच्या सोबतच तुमच्या ट्रेडला त्या झोनमध्ये तुमच्या कास्टला किती जागा आहेत हे पण तुम्हाला तिथे बघता येणार. असं पूर्ण बघता येणार. एक लिंक आहे, मी व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या टाकणारच आहे, आणि त्याविषयी अगोदर व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल आणि ती लिंक टाकलेल. त्यानुसार तुम्हाला कळेल की आपण कोणत्या झोनला फॉर्म भरायचा, कोणत्या झोनला आपल्या ट्रेडला किती जागा आहेत, आपल्या कास्टला किती जागा आहेत, ह्या सर्व गोष्टी त्यामधून तुम्हाला क्लिअर होईल मित्रांनो. नेक्स्ट ऑपरेटर. बघा हे सर्व ट्रेड चालणारे आहेत. प्लंबर पण आहेत, पाईप फिटर, पॅटर्न मेकर, ट्रेलर, ट्रॅक्टर मेकॅनिक्स पण बरेच जण विचारत होते आहे. ही पण RAC पण बरेच जण विचारत होते. RAC पण आहे, ट्रेड चालतोय. नेक्स्ट टर्नर, वेल्डर आणि लास्टला वायरमॅन. हे ट्रेड सगळे तुमचे चालत आहेत. अजून एकदा नीट बघा, काय डाऊट आहे का तुम्हाला?
सगळे ट्रेड व्यवस्थित लिहून घ्या. काय डाऊट असेल तर नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. कॉल करण्याच्या जास्त भानगडीत कुणी पडू नये, कारण कॉल तेवढे रिसीव्ह होत नाहीत. व्हॉट्सअपवर मेसेज करत चला. नेक्स्ट, अजून प्रिव्हियस बघितले का? हे सगळे ट्रेड चालत आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या तुमचा ट्रेड आहे का बघा. जर तुमचा ट्रेड नसेल यामध्ये तर तुम्ही टेक्निशियन ग्रेड 3 चा फॉर्म भरू शकणार नाही. त्यामुळे कुणीही मेसेज करू नये की सर माझा ट्रेड नाहीये तर मी फॉर्म भरू शकतो का. नाही भरू शकत. कोपा ट्रेड यामध्ये नाही. त्यामुळे असे कितीतरी ट्रेड काय असतील थोडेफार जे फॉर्म भरू शकत नाहीत, त्यांनी मेसेज करू नये. यामध्ये ट्रेड असेल तर फॉर्म भरू शकता, नाही तर भरू शकत नाही. ते पण ह्या सर्व ट्रेडच्या जागा एकाच झोनला नाहीत, वेगवेगळ्या झोनला जागा आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. वेगवेगळ्या झोनला जागा आहेत. म्हणजे असं आहे की प्रत्येक ट्रेडच्या जागा आपल्या मुंबई झोनलाच असतील असं नाही. तुम्हाला काहींच्या बेंगलोरला दिसतील, काहींच्या दिल्लीला दिसतील, काहींच्या अहमदाबादला दिसतील, इकडे चेन्नईला दिसतील, साऊथ सेंट्रलला दिसतील, असं आहे. त्यामुळे असं नाही की 50 ट्रेडवाल्यांना पूर्ण आपल्या मुंबईमध्ये जागा असतील, असं नसतं. पूर्ण भारतामध्ये तुमच्या ट्रेडला कुठं ना कुठं जागा आहे तेवढं फिक्स आहे. 50 ट्रेडमधील तुमचा ट्रेड असेल तर हे मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. मग कोणत्या झोनला आहेत हे सर्व काढण्यासाठीच मी पुढची व्हिडिओ बनवणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कळेल की माझा तुमचा नसता ट्रेड क्लिक करायचा. तिथं ट्रेड सिलेक्ट केला की तुम्हाला कळणार हां माझ्या झोनला एकूण जागा आहेत 300. चला 300 जागा आहेत. माझ्या कास्टला किती आहे त्या, बरं माझ्या झोनला माझ्या ट्रेडला 300 जागा आहेत. तर त्या 300 जागा कोणकोणत्या झोनला आहेत बरोबर ते झोन कळणार. आणि त्या झोनला मग प्रत्येक झोनला तुमच्या ट्रेडच्या जागा किती आहेत 300 मध्ये. अहमदाबादला 50, मुंबईला 60, अशा कोणत्या झोनला आहेत ते कळणार. आणि त्यामध्ये पण तुम्हाला कळणार की माझ्या कास्टला जागा किती आहेत. म्हणजे एवढं सोप्या पद्धतीनं करून दिलेलं आहे. ती लिंक तुम्हाला मी ग्रुपवर टाकेल. ग्रुपमध्ये ॲड नसेल तर मेसेज करा व्हॉट्सअप ग्रुपला, ग्रुपमध्ये ॲड करा, ॲटोमॅटिक तुम्हाला मेसेज येईल. किंवा हाय नसता मेसेज करा, मेसेज ऑटोमॅटिक येईल. ग्रुपमध्ये ॲड व्हाल ते तुम्हाला लिंक भेटेल, ज्या लिंकवरून तुम्ही ते करू शकणार आहे. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही की माझा ट्रेडला जागा कुठं आहेत, मग मी कुठं फॉर्म भरू, किती जागा असतील, सर्व माहिती तुम्हाला स्वतःला कळून जाईल. मी सांगायची गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट आपल्या दुसऱ्या बॅचेस सुरू आहेत. टेक्निशियन तर आता 5 जुलैला सुरू होती. ज्यांना लावायचे असेल त्यांनी जॉईन करू शकता. ALP सुरू आहे, ग्रुप डी सुरू आहे, NTP सामान्य विज्ञान सुरू आहे, रेल्वे NTPC ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट पण बॅचेस सुरू आहेत. अधिक माहितीसाठी नंबर दिलेला, या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअपवरती. ठीक आहे मित्रांनो. आपलं टेक्निशियन ग्रेड 3चे पुस्तक आहे मार्केटमध्ये. जर टेक्निशियन ग्रेड 3चा फॉर्म भरणार आहे, एक्झाम देणार असेल तर आत्ताच मागवून घ्या. PYQ प्रश्नपत्रिका आहेत 23 ज्या आत्ता पाठीमागं पडलेल्या आहेत. हा अशा स्पष्टीकरणासहित यावरून तुम्हाला समजेल या पुस्तकातून की आपल्याला प्रश्न कसे पडतात टेक्निशियन ग्रेड 3ला. त्याचं स्पष्टीकरण पण दिलंय, स्पष्टीकरणासहित आहेत मित्रांनो. त्यामुळे हे पुस्तक जरूर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे, तिथून घ्या. जर जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे उपलब्ध आहे माहीत नसेल, समजत नसेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा की सर मी नांदेडला राहतो, सर मी परभणीला राहतो, सर मी जळगावला राहतो, माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोणत्या बुक डेपोमध्ये हे पुस्तक तुमचं भेटेल. लगेच तुम्हाला त्या बुक डेपोचं नाव आणि मोबाईल नंबर पण दिला जाईल, जे की तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता आधी की सर हे पुस्तक अवेलेबल आहे का. ते म्हणतील आहे, जाऊन आणा. संपलंय म्हणले तर लगेच आम्हाला एक मेसेज करा की सर त्या ठिकाणी बुक अवेलेबल नाही. आम्ही लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करू की सर आपलं बुक संपलेला आहे का, ऑर्डर करून घ्या. लगेच 2 दिवसात पुस्तक तुम्हाला तिथं भेटून जाईल. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, जे ALPचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी ALPचा प्रश्नपत्रिका संच आहे. CBT 1चा आहे. CBT 1 आता तुम्ही पुढे देणार आहात. हा प्रश्नपत्रिका संच आजच मागवून घ्या, जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असेल. जर एखादा गावात तालुक्यात राहत असेल तर त्यांनी आपल्या ॲपमधून मागवून घ्या. आपलं ॲप डाउनलोड केलंच असेल तुम्ही, नसेल केलं लिंक पाहिजे असेल तर या नंबरवर मेसेज करा, त्या ॲपमधून मागवू शकता. पण शक्यतो दुकानातून घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल जास्त, बरोबर 20-30%. पण तुम्ही जर आपल्या ॲपमधून घेतलं तर तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस फ्री राहतील, बरोबर. पण दुकानातून तुम्हाला डिस्काउंट भेटेल, डिलिव्हरी चार्जेसचा संबंधच येणार नाही. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट आहे हीच बुक आहेत आपलं ALP CBT 2 साठी पण बुक आहे. CBT 2चा कोण अभ्यास करत असेल तर बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी आपलं पुस्तक मागवून घ्या.
तसंच NTPCचा अभ्यास करत असेल कोण अंडर ग्रॅज्युएटचा, तर हे बुक अंडर ग्रॅज्युएटचं मागवून घ्या मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, अजून काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट करून खाली विचारा. पुढची व्हिडिओ आपण बघणार आहे की तुम्ही तुमचे ट्रेडला कोणत्या झोनला किती जागा आहेत, एकूण जागा किती आहेत, कोणत्या झोनला किती जागा आहेत आणि तुमच्या कास्टला किती जागा आहेत त्या ट्रेडच्या, हे सर्व कसे बघायचे हे व्हिडिओ टाकणार आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, कसा वाटतो व्हिडिओ सांगत चला. म्हणजे मला पण इच्छा होते तुम्हाला माहिती देण्याची, नाहीतर फक्त बघून निघून गेल्यानंतर मला वाटतं की तुमच्यासाठी युजफुल नाही आहे व्हिडिओ, मग मी पण पुढच्या वेळी बनवावं वाटत नाही मला. त्यामुळे कमेंट करून सांगायचं व्हिडिओ चांगला झाला सर, माहिती आम्हाला भेटली सर, थँक्यू, काहीतरी कमेंट करत चला. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू फ्रेंड.